नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय पौष्टिक, शरीरासाठी अतिशय गुणकारी, लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत अगदी सहज मोडता किंवा खाता येणारी चिक्की बनवतोय. त्यासाठी घरात असणारे फक्त 2 बेसिक साहित्य लागतात. त्याच्यामध्ये आपण इथे 250 ग्राम पांढरे तीळ घेतलेले आहेत, 250 ग्राम गूळ घेतलेला आहे आणि 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. म्हणजे जेवढा गूळ तेवढाच तीळ आणि त्याच्या निम्मे शेंगदाणे. तर तीळ व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये घालून एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. अजिबात करपवायचे नाही आहेत, नाही तर आपल्या वडीला थोडासा वास येऊ शकतो. लो गॅसवरती हे तीळ आपल्याला चटचट वाजेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. हलकासा कलर चेंज होतो या तिळांचा. त्यानंतर हे तीळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे सुद्धा मीडियम गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, जास्त करपवायचे सुद्धा नाही आहेत. तर शेंगदाणे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्याची साल काढून बघायची, व्यवस्थित साल निघल्या गेली की समजायचं शेंगदाणे परफेक्ट आपले भाजून तयार झालेले आहेत. तर हे जे शेंगदाणे आहेत त्याची आपण साल काढून घ्यायची आहे. आपले शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत तीळ जे आहेत ते आपले थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे तीळ एका वेळी घालून आपण बारीक करून घेणार आहोत. 1-2 वेळा फक्त पल्स मोडवरती आपल्याला हे तीळ फिरवून बारीक करून घ्यायचे आहे. जास्तही फिरवायचं नाही, नाही त्याचा लगदा तयार होऊ शकतो. बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत अशी तिळाची पावडर बनवून तयार झालेली आहे. जास्तही लगदा झालेला नाही आहे, एकदम मोकळी सुटसुटीत आहे. शेंगदाणे भाजल्यानंतरून हलकेसे कोमट असताना त्याची साल काढून घ्यायची आहे. म्हणजे साल व्यवस्थित निघले जाते. जेवढी शक्य होईल तेवढी शेंगदाण्यांची साल काढायची आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम रवाळ असे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये अजिबात शेंगदाणे अख्खा राहायला नको किंवा जास्त या शेंगदाण्याच्या कुटाचा लगदासुद्धा व्हायला नको. तर आपले सगळे कूट बनवून तयार झालेले आहेत. बाजूला ठेवून घेऊया. जे आपण 250 ग्राम गूळ घेतलेला होता तो गूळ ओबडधोबड असा चिरून घेतलेला आहे. चिरलेला गूळ कढईमध्ये घालून घ्यायचा. त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं, म्हणजे गूळ बुडेपर्यंत फक्त. त्यानंतर सुरुवातीला गॅस फुल करून हा गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. जसा गूळ पाण्यामध्ये विरघळला जाईल तसं त्याला आपोआप पाणी जास्त सुटतं. त्यानंतर मीडियम गॅसवरती आपण पाक तयार करून घेणार आहोत. एक 5 ते 6 मिनिटानंतर गूळ पूर्णपणे विरघळला जातो आणि 1-2 मिनिटं पुन्हा आपल्याला मीडियम गॅसवरती हा पाक शिजवून घ्यायचा आहे. पाक तयार झाला की नाही ते ओळखायचं कसं ते सांगते. इथे बघू शकता पाकाचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल. पुन्हा 4 ते 5 मिनिटं पाक मीडियम गॅसवरती शिजवल्यानंतर या पद्धतीनं कलर चेंज होतो आणि हलकासा स्मेल येऊ लागतो. या वेळेस आपला पाक तयार होतो. त्यामुळे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये पाक चेक करून घ्यायचा आहे. बघू शकता मिश्रण टाकल्यानंतर लगेच असा गोळा तयार होतोय. जास्तही पसरत नाही आहे किंवा एकदम कडकसुद्धा गोळा नाही आहे. याच्यामध्ये सगळं आपण जे कूट तयार केलं होतं याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस या स्टेपला आपल्याला बंदच करून घ्यायचा आहे. तुम्ही जर का जास्त कडक पाक केला तर जी आपली चिक्की आहे ती एकदम कडक होईल आणि थोडासा जर का एकतारी पाक धरला तर एकदम चिकट होईल. मग पाक जो आहे तो प्लेटमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा टाकायचा आणि एकदम हलकासा गोळा झाला किंवा पसरला नाही की समजायचं पाक आपला परफेक्ट तयार आहे. तर सगळं मिश्रण पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ज्या प्लेटमध्ये तुम्ही मिश्रण काढणार आहात त्याला तूप लावून थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. सगळं मिश्रण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला सुरुवातीला पातळ वाटत असेल पण एक 10 ते 15 मिनिटांनंतर ह्याला घट्टसरपणा येतो. सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढल्यानंतर 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्या आपण वड्या कट करून घेणार आहोत. मंडळी, इथपर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मित्रमंडळींमध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. चला तर मग तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या पद्धतीने या वड्या ज्या आहेत त्या कट करू शकता. मी या पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्याला हलक्याशा याला रेषा देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजेच कट करायच्या आहेत आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटं या वड्या आपण तशाच ठेवून देणार आहोत. म्हणजेच काय, सुरुवातीला 10 ते 15 मिनिटं मिश्रण थंड करायचं, त्यानंतर हलक्याशा वड्या कट करून घ्यायच्या, पुन्हा 10 ते 15 मिनिटं थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर वड्या आपल्या व्यवस्थित निघल्या जातात. या पद्धतीने अर्धा तासाचा वेळ दिला तर अगदी आजी आजोबासुद्धा सहज खातील एवढ्या मौसूद ह्या वड्या बनवून तयार होतात. तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.